तू मला फक्त थोडे पैसे दे, नंतर तू मला काही पण सांग, मी तुझ्यासोबत काही पण. रेश्मा मला असं बोलली की मी लगेच ती माझ्यासोबत आली आणि नंतर. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तेव्हा मी एकटा राहत होतो, सोबत कोणताच मित्र नव्हता. रूममध्ये मी एकटाच राहत होतो. एक दिवस माझी ओळख अशीच एका मुलीसोबत झाली. तिचं नाव रेश्मा. माझ्यापेक्षा उंचीने खूप कमी होती ती आणि दिसायला तर थोडीफार सुंदर होतीच. तिचे राहणीमान पण ठीकठाक होते. ती त्या शहरामधली राहणारी होती. कॉलेजला ती शिकायची. एक दिवस मी तिला भेटायला बोलवले. थोडंफार आम्ही बसलो आणि बोललो. पण नंतर ती मला म्हणाली की तू एवढं पण माझ्याजवळ नको बसू, मी सिंगल नाही, माझा बॉयफ्रेंड आहे. मी तिला असं काही बोललो होतो की नंतर ती माझ्यावर रागावली आणि निघून गेली. मी तिला भेटायला माझ्या रूमवर बोलावले होते, त्यामुळे ती माझ्यावर रागावली होती. अगोदर आमचं थोडं फोनवर बोलणं होत असे, पण त्या दिवशी मी तिला तसं बोललो, त्यामुळे ती मला फोनवर पण बोलत नव्हती. जवळपास 10 दिवस झाले होते तिच्यासोबत बोलणं झालं नाही. मला वाटलं की आता ती माझ्यासोबत कधीच बोलणार नाही. मी पण विचार केला की जाऊ दे, आता नाही बोलत तर नाही. मी पण तिचा विचार माझ्या मनातून काढून टाकला. थोड्या दिवसांनी मला तिचा फोन आला आणि ती मला म्हणाली, मला थोडेफार पैसे पाहिजे होते, खूप गरज आहे, मला देशील का तू? मी तिला म्हणालो, तू तर माझ्यावर नाराज होती, मग आता कशी काय माझी आठवण आली? रेश्मा म्हणाली, ते बाकी जाऊ दे, तू मला फक्त थोडे पैसे दे, मग तू मला काही पण सांग. मला पूर्ण समजलं होतं की तिला नेमकं माझ्यासोबत काय बोलायचं होतं. मी तिला म्हणालो, ठीक आहे, तू उद्या ये माझ्या रूमवर. मला वाटत नव्हतं की ती येईल. दुपारच्या वेळी रेश्मा माझ्या रूमवर आली आणि नंतर मी आणि ती. आता संध्याकाळचे 8 वाजले होते. ती माझ्यासोबत होती. रेश्मा म्हणाली, आता खूप वेळ झाला, मला घरी जावं लागेल. नंतर जेव्हा पण रेश्माला मी बोलत होतो तेव्हा ती यायची. आमचं भेटणं कधी पण होत असे. मी तिला एक दिवस असंच विचारलं की तुझा तर बॉयफ्रेंड आहे, मग तू मला कशी काय भेटायला येते? ती परत माझ्यावर रागावली आणि बोलली, तुला काय करायचं, माझा बॉयफ्रेंड आहे की नाही, तुला येते ना मी? नंतर मी तिला नाही विचारलं असं कधी की तुझा बॉयफ्रेंड आहे की नाही, कारण ती कधी पण आता मला भेटायला यायची आणि माझ्यासोबत दिवसभर राहायची. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.